सवड होते की इकडे निघायला. मग किती दिवसापासून म्हणते मला जायचं जायचं. अरे पण लगेच असतं का आता हे बघ बरं काय वातावरण काय झालंय काय तुझं. वातावरण? अरे अरे काय वातावरण म्हणजे वातावरणाला काय झालं? आता हे वारं कावताना सुटलेलं दिसतं तुला आता इथं. घरचं तुला काहीच पडलं नसतं आहे ना. काय पडलं नाही म्हणजे सगळं काम आवरून आले आणि दरवेळेस मला जायचं म्हटलं तुम्ही काय नात लावता मला. कधी केलं दरवेळेस असा आता सोडून तर येतोय दरवेळेस जा. मग चलो या सोडून मग. आता तू वातावरण बघ कसलं झालंय वारं सुटलंय घरी गंजे उघडी तिथं कडवळण ती ही करायचंय कापायचंय. मला 2 मिनिटं सोडून या मग घरचं काम 2 मिनिटं सोडून तो गाव असं हायवे इथं जावा वारण तीन सुटलंय. मग वार ते सुटलं उडून चाललो का आपण. तुला कस काय कळत नाही तू समजून घे थोडं मला नाही सोडायचं तुला. तुम्हालाच कळत नाही उद्या कार्यक्रम आहे. उद्या आहे कार्यक्रम ना उद्या 2 वाजता आहे मग तू उद्या गेल्यावर नाही जमायचं सकाळी. नाही जमणार घरचं आहे कस का उद्या जाऊ मी. घरचं मग इथली कामं सोडून द्यायची का. मग तिथली कामं सोडून देऊ का मग आता आज बँकेत जायचं होतं काम होतं पैसे तुला ती पण नाही समजणार तुला फक्त उठलं की जायला पाहिजे. बरोबर आहे माझ्या घरचा कार्यक्रम असला का लगेच तुमच्या ते डोळ्यात येतं. तुमच्या बहिणीच्या इथं बरोबर जाता तुम्ही 2 दिवस आधी जाऊन बसता ते कधी गेलो 2 दिवस आधी काढू का आता कधी गेले. तुला तर फक्त याचं त्याचं काढायला यात त्याचं नाही मला सांगू नका मला जायचंय सोडा मला नाही तर मी जाईन पायी पायी. काय ऐकत नाही बरं तू. काय ऐकत नाही म्हणजे फिरायला चालले का मी. मग कशाला चालले आता आधी 2 दिवस. नाही फिरायला चालले का मी तिथं काम आहे म्हणून चालले ना. अरे पण मी म्हणतोय ना उद्या सकाळ सकाळ मला आजच जायचंय मला नका सांगू मला अरे मला बँकेत काम आहे का समजून घे ना तू. मला सोडून या मग जा बँकेत. मग माझी महत्वाची कामं सगळे सोडून देऊ. मग हे माझं महत्वाचं काम नाही का. तू काय महत्वाचं आहे जाऊन तर बसणार आहे तू तिथं. जाऊन बसणार आहे काम कोण करणार आहे मग. तू तुझ्या वाचूनच सगळी कामं राहते ना आता. मग माझी वाचून म्हणजे मेन मी घरातली मोठी आहे. म्हणूनच आमच्या घराचं वाटोळ झालंय. तुमच्या घरचं वाटोळ झालंय का. माझ्या बहिणीचं नवरा कालच आणून सोडलं तिला आणि तुम्हाला आज जाऊन देईना. त्याला नाही काय काम तिला पण नाही काय काम. जास्त बोलू नका तुम्ही सोडायचंय का मला एवढं सांगा. नाही सोडायचं मी जाते मग. तू ऐकत का नाही तू. काय ऐकत नाही तुम्ही काय ऐकत नाही माझं. अरे बाई काम आहे मला महत्व समजून घे की थोडं. 12 महिने काम राहता. मी जायचं म्हटलं का तुमचं लगेच काम राहतं. तुला बरं आता ते दिसलं इथून माग नाही दिसलं मग असं. मग मी अशीच चालले का काही काम आहे म्हणूनच चालले ना मी. अरे पण मी म्हणतोय ना उद्या सकाळ सोडू ते मला आत्ताच जायचंय. तुम्ही काय ऐकत नाही मला आत्ताच जायचंय. नाही सोडायचं आता मी चालले मग एकटी. काय चालली एकटी. मी जाते मग माझी. तू डोक्यात पांगळी घे तू थोडी कस काय कळत नाही तुला. म्हणजे अरे मी म्हणतोय ना मग थांब म्हणून. थांब म्हणून म्हणताय पण मला थांबायचं नाही मला जायचंय ना. माझ्या घरचे मला नाव ठेवणार नाही का. मला नाही तुम्हाला नाव ठेवतील. कसे नाव ठेवते त्याला दुसरं काय काम नाही का. सगळे पाहुणे येऊन घरी थांबले. काय करायचे आज सगळे आलेत मग तुझ्या वाचून काय राहणार आहे तवा. तुम्हाला सोडायचंय का नाही मला शेवटचं सांगा बरं नाही तर मी निघते. जाऊ दे. अय तो काय की ऐके म्हणजे आता काय चाललंय तुमचं उन्हात आडत उभं केलं इथं मला. अरे मग मी तेच सांगतोय तुला. तू नाही डोकं लावण्यात ना काय अर्थ नाही. थांब थांब बस बस तू गाडी बस बस. सोडताय का. हा बघतो काय बघतो हे असं म्हणायचं असेल तर माझी जाईल मग मी. तो का आता सोडतो म्हणलेलं पण तुला कळत नाही कर. मग नीट बोलायचं. हा नीट बोलायचं लगे वाघ लागून गेली तू बाप पण. बापांमध्ये आणू नका सांगते तुम्हाला मी. त्याने वाटोळ केलंय माझं. सोडायचं होतं कसं पडल ना मी. पडू दे पड.